स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 73. चालताना पांडुरंग शास्त्री मनात म्हणत होते, देवा, आता माझ्या नावावर कोणतीही मालमत्ता नाही. आईच्या इच्छेखातर आणि माझ्या आजोबांची आठवण म्हणून रोह्याचं घर तेवढं मी माझ्या नावावर ठेवणार आहे. ते असून सुद्धा मला नसल्यासारखंच आहे, कारण त्यातून कोणतंही उत्पन्न मला अपेक्षित नाही. त्यामुळे आता माझ्या पाठीशी कोणतंही आर्थिक बळ उरलेलं नाही. तरीही तुझं कार्य मला करायचं आहे. रित्या हातांनी मी तुझ्याकडे आलो आहे. माझा योगक्षेम आता तू बघायचा आहेस. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. हे तुझे बोल खरे करून दाखवायची वेळ समीप येऊन ठेपली आहे. भगवंताचे बोल खोटे थोडेच ठरत असतात. सकाळचं फिरणं झाल्यानंतर पांडुरंग शास्त्री घरी परतले. समोर आलेल्या निर्मलाताईंना ते म्हणाले, मी लगेच निघणार आहे. विद्यापीठात जायचंय. राधाकृष्णन येणार आहेत ना? निर्मलाताई थोड्या अधिकारवाणीनं म्हणाल्या, आधी थोडा वेळ बसा तर खरं. दूध पिऊन मग जा की सावकाश. अगं, अनुकूल गोष्ट घडत असताना बसून कसं चालेल? अनुकूल गोष्टीच घडतायत ना. म्हणून तर या काळात अधिक नेटानं काम करायला हवं. गेल्या वर्षभरात गोष्टी तशाच घडल्या होत्या. आठवल्यांच्या घराला त्यामुळे चैतन्य प्राप्त झालं होतं. पांडुरंग शास्त्रींच्या मनासारख्या काही गोष्टी घडल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी ठरल्याप्रमाणे प्रभाकर पंतांच्या नावावर सारी जमीन करून टाकली होती. मजुरांच्या मजुरीचा प्रश्न तेव्हा त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. परंतु अवचितपणानं त्यांचं एक येणं आलं होतं आणि मजुरीचा प्रश्न सुटला होता. खरं तर त्या प्रसंगी अनेकांनी त्यांना पैसे देऊ केले होते, पण पांडुरंग शास्त्रींनी कुणाकडूनही पैसे घेतले नव्हते. गुजरातमधल्या माणसा गावचे डायाभाई ककल असेच पांडुरंग शास्त्रींकडे आले होते. त्यांच्या कार्यपद्धतीवर डायाभाईंचं फार प्रेम. पांडुरंग शास्त्री तेव्हा पिलवाई चराणा या गावांना जात असत, प्रवचन देत असत. अशाच एका प्रवचन प्रसंगी डायाभाई त्यांच्याकडे आले होते आणि म्हणाले, शास्त्रीजी, मी आपलं नाव प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीनं न सांगता पैसा उभा करतो. 75,000 रुपये मी तुम्हाला आणून देतो. आमच्या नागरवाणियांकडून पैसा जमा करतो. पांडुरंग शास्त्रींनी उत्तर दिलं होतं, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पैसे मागणं किंवा माणसं पाठवून वर्गणी गोळा करणं हे माझ्या तत्वात बसत नाही. अशा तऱ्हेनं डायाभाईंचे प्रेमळ फासे फसले होते. पण कुणीतरी त्यांच्यापुढे जाहिरातीचा प्रस्ताव आणला होता. निऑन लाईटची जाहिरात करण्यासाठी कुणीतरी विद्यापीठाची दर्शनी जागा त्यांच्याकडे मागितली होती आणि त्यासाठी महिन्याकाठी 2,000 रुपये देऊ केले होते. पण त्या प्रस्तावाचा स्वीकार पांडुरंग शास्त्रींनी केला नव्हता. कार्यासाठी पैसा गोळा करणं किंवा देणगीसाठी दुसऱ्यापुढे हात पसरणं या गोष्टी त्यांना मुळीच मान्य नव्हत्या. कुणाचाही प्रभाव घ्यायचा नाही हे तर त्यांचं लहानपणापासूनचं ठरलेलं व्रत होतं. त्या व्रताला कधीही धक्का पोहोचणार नव्हता. त्यांची ही व्रतनिष्ठा पाहून कोणीतरी विचारायचं, शास्त्रीजी, कार्य करायचं म्हणजे पैसा हा लागणारच, मग त्याची उभारणी कशी करायची? तेव्हा पांडुरंग शास्त्री म्हणायचे, कोणतंही कार्य करायचं झालं तर त्याला वित्त आवश्यकच असतं, पण त्यासाठी मी काही संकेत आखून घेतलेले आहेत. जो माझ्या कार्यात सहभागी असतो त्याच्याकडून मी धन स्वीकारतो. माझ्याकडे स्वतःहून धन घेऊन येणाऱ्या अशा धनिकाला मी परत पाठवतो. एकदा नव्हे तर 10 वेळा सुद्धा. त्याला असं पारखून तपासून झाल्यानंतर जेव्हा तो पुन्हा माझ्याकडे येतो तेव्हाच मी धन स्वीकारतो. कारण त्यावेळी परमेश्वर कार्यात आपला हातभार लागावा या एकमेव हेतूनच तो आलेला असतो. त्याचा अहंकार त्याला चिकटलेला नसतो. त्याच्या बोलण्यात तशी तळमळ दिसत असते. त्याची ईश्वर निष्ठा प्रतीत होत असते. तोपर्यंत मी कुणाकडूनही धन घेत नाही. आपल्या व्रताशी ते एकनिष्ठ राहिले होते. म्हणूनच भगवंत त्यांच्या सहाय्याला धावून येत होता. मजुरांच्या मजुरीचा प्रश्न अशाच रीतीनं सुटला होता. पांडुरंग शास्त्रींना समाधान वाटलं होतं. पुढे तत्वज्ञान विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. एके दिवशी पांडुरंग शास्त्री निर्मलाताईंना म्हणाले होते,
मला तरुणांबरोबर राहायचं आहे, त्यांच्याशी सुसंवाद साधायचा आहे, पण इथे जागा नाही. विद्यापीठात सध्या काम सुरू आहे. कुठे घ्यावं शिबिर? निर्मलाताईंनी म्हटलं होतं, अहो, रोह्याचं घर रिकामच आहे की, तिथेच शिबिर घेऊ. मी सर्व काही करेन. पांडुरंग शास्त्रींना ती कल्पना तेव्हाच पसंत पडली. थोड्याच दिवसात 18 तरुणांना घेऊन ते दोघे रोह्याला गेले. तो 15 दिवसांचा कालावधी सर्वांनी मजेत घालवला. दिवसभर विचारसत्र चालायचं. संध्याकाळी दूरवर फिरणं व्हायचं. निर्मलाताई 15 दिवस रांधत होत्या आणि वाढत होत्या. अशा तऱ्हेनं ठरल्याप्रमाणे तो कार्यक्रम पार पडला होता. पांडुरंग शास्त्रींच्या मनासारख्या गोष्टी घडू लागल्या होत्या आणि आता तर मणिकांचन योग जुळून आला होता. उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्वज्ञान विद्यापीठाच्या अनौपचारिक उद्घाटनासाठी मुद्दामहून येणार होते. त्याला कारणही तसंच घडलं होतं. बॉम्बे युनिव्हर्सिटीचे रेक्टर आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ C.N. वकील यांचं पांडुरंग शास्त्रींवर निरतिशय प्रेम. त्यांच्यावर पांडुरंग शास्त्रींनी एक खास जबाबदारी सोपवली होती. अमेरिकेच्या डॉक्टर कॉम्प्टन यांनी पांडुरंग शास्त्रींना अमेरिकेत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. पांडुरंग शास्त्रींना तिकडे जायचं नव्हतं. एवढ्या मोठ्या माणसाला नकार कळवणं त्यांना अवघड वाटत होतं. म्हणून ती जबाबदारी त्यांनी C.N. वकिलांवर सोपवली होती. पांडुरंग शास्त्रींना आम्ही भारतातून सोडू शकत नाही, असं त्यांनी C.N. वकिलांना अमेरिकेत कळवायला सांगितलं होतं. त्यामुळे वकिलांनी डॉक्टर कॉम्प्टनांना तसं कळवलं होतं. तरीही डॉक्टर कॉम्प्टन यांनी पाठपुरावा सोडला नव्हता. त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि महान तत्ववेत्ते डॉक्टर राधाकृष्णन यांना कळवलं होतं की तुमच्या देशात पांडुरंग शास्त्री आठवले नावाचा एक अतिशय बुद्धिमान तरुण तत्वज्ञ आहे. त्याला मी एक टेम्पटिंग ऑफर देत आहे, पण तो ती स्वीकारत नाही. म्हणून आपण या कामात लक्ष घालून त्याचं मन वळवावं. तेव्हा राधाकृष्णनांनी त्यांना कळवलं, मी पांडुरंग शास्त्रींना ओळखतो. त्यांची मी समजूत काढीन. ते आले म्हणूनच समजा. त्यानंतर डॉक्टर राधाकृष्णन यांनी तातडीनं मुंबईचे गव्हर्नर हरेकृष्ण मेहताब यांच्याशी संपर्क साधला होता. पांडुरंग शास्त्रींविषयी त्यांना माहिती देऊन डॉक्टर राधाकृष्णन त्यांना म्हणाले होते, मला त्यांची भेट घ्यायची आहे. सारी व्यवस्था करा. गव्हर्नर साहेबांची धांदल उडून गेली. लगेचच त्यांनी पांडुरंग शास्त्रींचा शोध घ्यायला सुरुवात केली. चटकन त्यांचा शोध लागेना. अखेर एका गुजराती व्यापाऱ्यांना त्यांना पांडुरंग शास्त्रींचा ठाव ठिकाणा सांगितला. गव्हर्नर हरेकृष्ण मेहताब यांनी तातडीनं त्यांना फोन केला. मला आपली ताबडतोब भेट घ्यायची आहे. पांडुरंग शास्त्री म्हणाले, सध्या मी जरा कामात आहे. तत्वज्ञान विद्यापीठाची उभारणी आम्ही करत आहोत. सरस्वती पूजनाचा कार्यक्रम आहे, तेव्हा पुन्हा केव्हा तरी भेटू. मी आपल्या कार्यक्रमासाठी विद्यापीठात येतो. हे पहा, आपण प्रांताचे प्रथम नागरिक आहात. आपल्या हस्ते कोनशिला बसवली नाही तर वर्तमानपत्रवाल्यांना विनाकारण विषय मिळेल आणि हा कार्यक्रम तर मला माझ्या पद्धतीनंच करायचा आहे. कार्यक्रम आपल्याच पद्धतीनं व्हावा अशी माझीही इच्छा आहे, पण मला त्या कार्यक्रमासाठी येऊ द्या. दिल्लीहून मला सतत पाठपुरावा होतो आहे. मला रिपोर्ट करायचा आहे. आता त्यांना नकार देणं पांडुरंग शास्त्रींना शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी गव्हर्नर साहेबांना विद्यापीठात येण्याचं निमंत्रण दिलं. गव्हर्नर हरेकृष्ण मेहताब यांनी ठरल्याप्रमाणे पांडुरंग शास्त्रींची भेट घेतली. अनेक गोष्टी जाणून घेतल्या आणि सारा अहवाल दिल्लीला डॉक्टर राधाकृष्णन यांच्याकडे धाडून दिला. त्यानुसार डॉक्टर राधाकृष्णन यांनी तत्वज्ञान विद्यापीठाला भेट देण्याचा कार्यक्रम आखला. पांडुरंग शास्त्रींना त्यांनी तसं रीतसर कळवलं. एवढी उच्चपदस्थ व्यक्ती आणि महान तत्वज्ञ आपणहून येत आहेत हे कळल्यानंतर पांडुरंग शास्त्रींना अतिशय आनंद झाला. उपराष्ट्राध्यक्षांच्याच हस्ते विद्यापीठाचं औपचारिक उद्घाटन केलं तर ते औचित्यपूर्ण ठरेल असं पांडुरंग शास्त्रींना वाटलं. त्यांनी डॉक्टर राधाकृष्णनांना ताबडतोब तसं औपचारिक निमंत्रणही दिलं. डॉक्टर राधाकृष्णनांनी ते तात्काळ मान्य केलं. 1956 सालच्या जून महिन्यात विद्यापीठाचं कामकाज सुरू झालं होतं आणि आता मार्चमध्ये औपचारिक उद्घाटन समारंभ होणार होता. म्हणूनच आता पांडुरंग शास्त्री निर्मलाताईंना म्हणत होते, गेल्या जून महिन्यापासून विद्यापीठ तर सुरळीतपणानं सुरू झालं. आता राधाकृष्णन येऊन गेले म्हणजे माझ्या कार्याला खऱ्या अर्थानं प्रारंभ होईल. कार्य तर रात्रंदिवस चालू आहेच की. हो, पण निर्मला, आपल्याला एक परिवार उभा करायचा आहे.
वैदिक संस्कृतीचं पुनरुज्जीवन करायचं आहे. त्या योगानं क्षणभर ते बोलायचे थांबले. निर्मलाताईंकडे बघून म्हणाले, अगं तू उभी का? बस की अशी. अहो सकाळची पुष्कळ काम आहेत, असं म्हणत निर्मलाताई पलंगावर बसल्या. पांडुरंग शास्त्रींनी मग म्हटलं, निर्मला, तुला माहीतच आहे आपण कुणापुढेही हात पसरत नाही. बरोबर, पण त्याचं काय? देणगीशिवाय उभी राहिलेली एकही संस्था लोकांनी आजवर बघितलेली नाही, म्हणून लोक मला सतत वित्त उभारणीचा सल्ला देतात. निर्मलाताई शांतपणानं त्यांचं बोलणं ऐकत होत्या. पुढे ते गंभीरपणानं म्हणाले, लोक फार वरवर विचार करतात निर्मला, आणि कोणतीही गोष्ट सखोल विचार केल्याशिवाय तुम्ही करीत नाही. त्यांच्या बोलण्यावर मतप्रदर्शन न करता पांडुरंग शास्त्री म्हणाले, परवा CN वकील आले होते विद्यापीठात. आपले मुंबई विद्यापीठाचे रेक्टर? हो, ते परवा विद्यापीठ बघायला आले होते. त्या दिवशी CN वकील यांनी आवर्जून तत्वज्ञान विद्यापीठाला भेट दिली होती. विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केल्याबरोबर ते हरखून गेले होते. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.